सृष्टी लॅपटॉप वरून शेअर स्क्रीन करता एक्स लुकअपची फाईल ती. हो सर. स्क्रीन येस विजिबल आहे. पाच मिनिट वेट करू, मग आपण लेक्चर स्टार्ट करू.
Okay guys, good evening all. So आपण पहिला एक क्विक रिव्हिजन करू VLOOKUP, HLOOKUP आणि XLOOKUP ची. सो VLOOKUP चा फुल फॉर्म काय आणि त्याचा यूज. यशदीप. Yes, sir. VLOOKUP चा फुल फॉर्म अँड यूज काय त्याचा. यशदीप. ओके, एनीवन, कोणी पण सांगा. Sir, VLOOKUP ने आम्ही लेफ्ट टू राईट हॉरिझॉन्टल सर्च करू शकतो डेटा. ओके. सो वर्टिकल लुकअप आहे सर. वर्टिकल लुकअप फुल Yes. फॉर्म फर्स्ट. ओके, वर्टिकली आपल्याला व्हॅल्यू सर्च करण्यात हेल्प करतं. Yes. त्याच्या कंडिशन्स काय काय आहेत की जे आपण लुकअप व्हॅल्यू असेल ती फर्स्ट कॉलम मध्ये असली पाहिजे कायम, आणि त्याचं वर्किंग डायरेक्शन आहे लेफ्ट टू राईट. ओके, आणि जर डुप्लिकेट व्हॅल्यू असतील, जे फर्स्ट मॅच असेल, फर्स्ट ऑकरन्स असेल, ती व्हॅल्यू रिटर्न करतं ते. ओके, त्याच्या लिमिटेशन्स आहेत की तो लेफ्ट साईडला सर्चिंग डायरेक्शन नाही आहे त्याची, तो फक्त लेफ्ट टू राईटच करू शकतो. जर आपण लास्ट कॉलम मधील लुकअप व्हॅल्यू त्याला दिली फाइंड करण्यासाठी आणि त्यावरून बाकीचा डेटा फाइंड आउट करायला सांगितला, तर VLOOKUPला तिथं एरर शो होतो. ओके, देन HLOOKUP म्हणजे काय बघतो. भवंतु. सर हॉरिझॉन्टल VLOOKUP म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आपण सर त्याच्यामध्ये आडव्या रो मध्ये जे काही आपल्याला शोधायचे असेल ना, तर त्याची माहिती आपण VLOOKUP ने शोधतो. ओके, करेक्ट. VLOOKUP मध्ये हेडर्स कुठे असतात, फर्स्ट रोला असतात एकदम टॉपला, आणि HLOOKUP मध्ये हेडर्स कुठे असतात, फर्स्ट कॉलम मध्ये असतात. म्हणजे HLOOKUP मध्ये डेटा असतो तो हॉरिझॉन्टल असतो आणि VLOOKUP मध्ये व्हर्टिकल डेटावरती काम केलं जातं. सेम व्हॅल्यू सर्चिंग साठीच केला जातो यूज HLOOKUPचा. तिथे पण कंडिशन्स आहेत की लुकअप व्हॅल्यू फर्स्ट रो मध्येच पाहिजे आणि त्याचं सर्चिंग डिरेक्शन आहे टॉप टू बॉटम. ओके, या दोन्ही मध्ये काय प्रॉब्लेम आहे HLOOKUP आणि VLOOKUP मध्ये. प्रेरणा, वैष्णवी, नूतन, पूनम. दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आहेत. ओके, यानंतर होतं XLOOKUP. XLOOKUP काय आहे की VLOOKUP आणि HLOOKUPचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ते कसाही डेटा फाइंड आउट करू शकतं. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू द्या, त्यावरून तो त्या रिलेटेडचा डेटा फाइंड आउट करून देईल. त्याला कोणताही लिमिटेशन नाही की तो फक्त लेफ्ट टू राईटच सर्च करू शकतो और टॉप टू बॉटम. सृष्टी, प्लीज ओपन शीट XLOOKUP. सिंटॅक्स क्लिअर आहे XLOOKUPचा. आपण 3 ऍट्रिब्यूट बघितले होते मेन. सृष्टी, क्लिक ऑन एनी फॉर्म्युला, then go to formula bar. Okay, go to 105.
No, in formula bar. ओके, फर्स्ट 3 जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत, जसे की लुकअप व्हॅल्यू, जी व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे. त्यानंतर सेकंड आहे तो लुकअप ॲरे. लुकअप ॲरे मीन्स लुकअप व्हॅल्यू ज्यामध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे, तो पूर्ण लुकअप ॲरे असतो. आणि जी व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची आहे, जी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, इथे पाहिजे की सॅलरी ऑफ 105. सो सॅलरी आपल्याला पाहिजे आहे रिटर्न मध्ये. सो रिटर्न ॲरे मध्ये येणार सॅलरी कॉलम. हे 3 कळालेत ॲट्रिब्यूट्स. ओके, हे 3 मॅन्डेटरी आहेत. त्यानंतर लास्ट 3 आहे ते व्हॅल्यू इफ नॉट फाउंड, मॅच मोड अँड सर्च मोड. त्यातले इफ नॉट फाउंड म्हणजे जर आपल्याला डेटा मिळालाच नाही, तर इफ नॉट फाउंड मध्ये जो आपण टेक्स्ट देईन तो डिस्प्ले होणार. ओके, अँड देन मॅच मोड. सृष्टी, गो टू द मॅच मोड शीट. ओके, एंटर प्रेस करा पहिला. देन मॅच मोड शीट. येस, एका फॉर्म्युलावरती क्लिक करा. फक्त सिंटॅक्स ओपन होऊ दे. ई मध्ये इक्वल्स टू, देन लास्टला 0. डिलीट करा. मॅच मोड मध्ये 4 ॲट्रिब्यूट्स आहेत, सब ॲट्रिब्यूट्स. 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, -1 फॉर एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट स्मॉलर आयटम, म्हणजे त्यापेक्षा कमी व्हॅल्यू देणार. देन 1 फॉर लार्जर व्हॅल्यू अँड 2 फॉर वाइल्ड कार्ड कॅरेक्टर्स, जे की टेक्स्ट रिलेटेड यूज होतं. ओके, सृष्टी क्लिक एंटर प्रेस करा. ठीक आहे, आता सर्च मोड शीट. ओके, स्क्रोल अप, गो टू द फर्स्ट रो. ठीक आहे, इथे एक फॉर्म्युला आहे बा एच कॉलम मध्ये. तो इक्वल टू क्लिक करा. गो टू द लास्ट ॲट्रिब्यूट, सब ॲट्रिब्यूट. ओके, सर्च मोड डिलीट करा. 1 डिलीट करा फक्त. ओके, इथे पण 4 आहेत. फर्स्ट वन इज सर्च फर्स्ट टू लास्ट, म्हणजे त्याचे सर्चिंग डिरेक्शन असणार टॉप पासून बॉटम पर्यंत. तो सेकंड रो पासून येणार ते लास्ट पर्यंत सर्च करत जाणार, जे की 10 पर्यंत. याची सर्चिंग ऑर्डर काय असेल, टॉप टू बॉटम. जर 1 प्रेस केलं, मला 101 ची सॅलरी पाहिजे, तर कोणती व्हॅल्यू प्रिंट होणार? सृष्टी, कोणती व्हॅल्यू प्रिंट होईल? सर 40,000. करेक्ट, 40,000 प्रिंट होणार. 1 करा टाईप अँड प्रेस एंटर. ओके, जर मी -1 केलं तर -1 कशासाठी यूज होतं? सृष्टी, इज इक्वल टू करून -1 वरती क्लिक करा. डिलीट दी -1. सर्चिंग ऑर्डर काय, लास्ट टू फर्स्ट, म्हणजे तो लास्ट रो पासून फर्स्ट रो पर्यंत जाणार. या टेबल मध्ये कसं जाईल, 10th रो पासून तो सेकंड रो पर्यंत सर्चिंग ऑर्डर असेल त्याची. -1 क्लिक करा, प्रिंट करा. ओके, आता काय देणार ते व्हॅल्यू रिटर्न? 47,000. लास्ट पासून आला आहे तो. कळाला डिफरन्स 1 आणि -1 मध्ये?
Okay, then second table, Srushti, row number 16. Okay, scroll up. आता सर्च मोड 2. जर 2 यूज करायचा असेल तर डेटा आपला असेंडिंग ऑर्डर मध्ये असला पाहिजे, ही एक कंडिशन आहे. ओके, एच कॉलम मधला तो फॉर्म्युला क्लिक करा. क्वेश्चन काय आहे? फाइंड कमिशन फॉर सेल्स 35,000. 35,000 आहे ते व्हॅल्यू प्रेझेंट सेल्स मध्ये नाही. सो आपल्याला फाइंड आउट करायचं त्याचं कमिशन काय असेल, इक्वल टू. ओके, आता इथं आपण 2 वरती क्लिक करा. येस, 2 हा डिलीट करा ते. ओके, बायनरी सर्च आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा असला पाहिजे. सो ते सर्चिंग करणार आहे असेंडिंग ऑर्डर मधला फक्त डेटा. हे रेअरली यूज होतं, 2 -2 1 आणि -1. ओके, फक्त कन्सेप्ट माहीत असावी म्हणून आपण गो थ्रू करत आहे. ओके, आता असेंडिंग ऑर्डर मध्ये असेल तर ती स्मॉलर व्हॅल्यू रिटर्न करणार त्यापेक्षा. 35,000 पेक्षा स्मॉलर व्हॅल्यू कोणते आहे? 30,000. 30,000चं कमिशन किती आहे? 9%. सो हे रिटर्न काय करणार? 9% रिटर्न करणार. सृष्टी 2 प्रिंट करा आणि एंटर. क्लिक ऑन अप्पर साइड. Remove the -1. Okay, press enter. Problem. Click on formula bar anywhere. $35,822. Okay. टेबल रेंज चुकीची सिलेक्ट केले. हा, लुकअप ॲरे. A17 to A25. Okay, then B17 to B25. Okay, then enter. Any error येतो परत येतो तिथं -1 द्या. 2च्या आधी मॅच मोड मध्ये. and then 2 for search mode. Enter. ओके, कारण टेबल रेंज आपण चुकीची सिलेक्ट केली होती. हा, 9% ते जनरल आहे म्हणून जर तुम्ही डेटा टाइप जर पर्सेंटेज केला तर डिरेक्टली होऊन जाईल. डेटा टाइप पर्सेंट. येस. ओके, लास्ट वन सर्च मोड इज इक्वल टू -2. खाली एक डेटा आहे सिंपल. हा फक्त डेटा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे, एवढीच फक्त कंडिशन आहे. and then same.
एंटर. ओके, एक्स लुकअप कळालाय. पहिले 3 तरी जे मॅन्डेटरी ऍट्रिब्यूट्स आहेत ते समजले सगळ्यांना. हे बाकीचे जरी समजले नसतील तरी चालतात. पहिले 3 तरी कळालेत. लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे अँड रिटर्न ॲरे. एक्स Yes. लुकअपचा यूज कळाला. देन ओके. आता लास्टचे 3 मेथड्स आहेत. फर्स्ट इंडेक्स, देन मॅच अँड देन ऑफसेट. ओके, सृष्टी शेअरिंग स्टॉप केलं तरी चालेल. ओके, फर्स्ट फंक्शन आहे आपलं इंडेक्स. इंडेक्स काय करतो की आपण त्याला पोझिशन देतो सेलची और रोची और कॉलमची, त्यावरून तो आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, आता फर्स्ट आहे व्हॉट इज द सॅलरी ऑफ 5th एम्प्लॉय इन द टेबल. 5th एम्प्लॉयची सॅलरी काय आहे, मीन्स 1005 ची सॅलरी काय आहे, 64,548. ओके, त्यासाठी इंडेक्स बघा काय असतो. इंडेक्सचा सिंटॅक्स पहिला बघा. फर्स्ट इथे 2 देतं, सेमच आहे, फक्त मिनिंग सेमच आहे या दोन्ही सिंटॅक्सचा, फक्त नेमिंग फक्त वेगवेगळे यूज केले. ओके, सो सिंपल पहिला जो आहे त्यानुसारच आपण चालू. फर्स्ट ॲरे म्हणजे की टेबल ॲरे, पूर्ण टेबल त्याला ॲरे मध्ये आपण इन्क्लूड केला. देन सेकंड आहे रो नंबर. रो नंबर मीन्स जिथे तो एम्प्लॉयची आयडी लाय आहे. ओके, आपला टेबल कुठून स्टार्ट झालाय, सेकंड नंबरच्या कॉलम रो पासून. सो 1005 किती आहे इथे. सो फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. सो रो नंबर किती आला 5. आता मला पाहिजे सॅलरी. आता सॅलरी कोणत्या कॉलम मध्ये, 1 2 3, वेट, सॅलरी कोणत्या कॉलम मध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड 7th कॉलम मध्ये, म्हणून मी इथं 7 दिला अँड देन क्लिक ऑन एंटर. आली सॅलरी. 1005 ची सॅलरी किती आहे, 64,548. कळाला ओनली इंडेक्सचा यूज काय असतो. तो पोझिशन नुसार व्हॅल्यू रिटर्न करतो. आपण त्याला पोझिशन द्यायची इनपुट ॲज अ इनपुट, तो आउटपुट मध्ये आपल्याला त्या पोझिशनची व्हॅल्यू रिटर्न करतो. सो मला आता पाहिजे आहे की व्हॉट इज दी नेम ऑफ 10th एम्प्लॉय, म्हणजे ही व्हॅल्यू पाहिजे रोहित. सो कोण सांगणार मला, इक्वल टू इंडेक्स लिहिले मी, ॲरे पण दिला. ओके, आता रो नंबर काय येणार, 10, करेक्ट. आणि कॉलम नंबर काय येणार, कॉलम नंबर 2 येणार, करेक्ट. ओके, आता थर्ड वन डिपार्टमेंट फाइंड आउट करायचं आहे. इंडेक्स, देन ओके, रो नंबर कोणता येणार, तर सांगा रो नंबर कोणता येणार. थर्ड एम्प्लॉय म्हणजे 1003 चं मला डिपार्टमेंट फाइंड आउट करायचं आहे.
3. Okay. And column number 3. 3. काय आलंय IT. तर इथं 1003 काय आहे? फायनान्स. काय चुकलं? काय चुकलं? आपण टेबल कोणत्या रो पासून घेतलाय? फर्स्ट रो पासून घेतलाय टेबल. A1 to J16 फर्स्ट रो पासून घेतलाय. सो मग इथं रो नंबर किती यायला पाहिजे? 1 2 3 4. कळालं काय चुकलं होतं? जिथून आपण टेबल स्टार्ट करतो तिथून काउंटिंग करायचं रोचं. कळालं? यशदीप काय प्रॉब्लेम होता? नाही सर, गॉट इट. ओके, हे झाले ओनली इंडेक्स फंक्शन. आता आहे मॅच फंक्शन. फक्त मॅच फंक्शन. मॅच फंक्शन काय करते की आपण त्याला व्हॅल्यू देतो, त्याची तो पोझिशन रिटर्न करतो आपल्याला. ओके, आणि इंडेक्स मध्ये काय करतो आपण त्याला पोझिशन देतो, तो आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतो. हे सिंपल दोन्ही फंक्शन सेपरेटली कधी यूज होत नाहीत. डायरेक्टली यूज होतं ते इंडेक्स प्लस मॅच दोघांचं कॉम्बिनेशन यूज होतं. हे मोस्टली यूज केलं जातं इंडेक्स प्लस मॅच फंक्शन. हे सेपरेट कधी एवढं यूज केले जात नाही. फक्त दोघांचा आपल्याला यूज माहिती पाहिजे की वर्किंग कसं असतं त्यांचं. सो इथं क्वेश्चन काय आहे? फाइंड द रो पोझिशन ऑफ एम्प्लॉय आयडी 1023. 1023 याची मला रो पोझिशन फाइंड आउट करायचे. तर ते किती येईल? जर सिम्पली बघायला गेलं तर 24 येणार. जर मी हेडर इन्क्लूड केले नाहीत तर किती पोझिशन येणार त्याची? 23. ओके, सो सिंटॅक्स बघायचा काय पहिला? मॅच लुकअप व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती, ज्याची पोझिशन फाइंड आउट करायची ती व्हॅल्यू मी दिली आहे. ओके, देन लुकअप ॲरे. लुकअप ॲरे म्हणजे काय? जी लुकअप व्हॅल्यू ज्या कॉलम मध्ये नाहीतर रो मध्ये लाय असेल तो ॲरे द्यायचा. अँड देन मॅच टाईप. एक्झॅक्ट मॅच पाहिजे का त्याच्यापेक्षा कमी पाहिजे? 1 न त्याच्यापेक्षा कमी देतो, एक्झॅक्ट मॅचने एक्झॅक्टली तोच मॅच फाउंड आउट करून देतो, आणि -1 ने त्याच्यापेक्षा जास्त ग्रेटर दॅन. सो आता आपल्याला पाहिजे एक्झॅक्ट मॅच. सो इथं 23 आले. ओके, जर मी इथं A1 पासून काउंट केलं असतं तर किती आला असता आन्सर? 24. करेक्ट. आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर द्या पूनम. Yes, sir. ओके, फाइंड द पोझिशन ऑफ एम्प्लॉय अमित. ओके, सांगा काय सिंटॅक्स असेल? Match. ओके, देन कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची? आपल्याला अमित फाइंड आउट करायचं. सो इथं टेक्स्ट आहे तो इथं आपल्याला लिहायला पाहिजे अमित. ओके, देन लुकअप ॲरे काय असेल आपलं? Name. नेम कॉलम. ओके, मी डिरेक्टली नेम कॉलम सिलेक्ट करतो. मॅच टाईप पाहिजे मला एक्झॅक्ट.
सो कोणती व्हॅल्यू रिटर्न करणार ती? कोणती रो पोझिशन येणार? 3 येणार का 2 येणार? 3. करेक्ट. जर मी सेकंड रो पासून जर टेबल सिलेक्ट केला असता तर 2 आले असते. ओके, आता लास्ट आहे वैष्णवी. थर्ड Yes, आन्सर sir. सांग. थर्डचा आन्सर मॅच ने. फाइंड द कॉलम पोझिशन ऑफ सॅलरी. कॉलम पोझिशन Salary. मागितलं तर सॅलरी केलं. ओके, लुकअप Salary ॲरे काय column असेल? select करावं लागेल. सॅलरी कॉलम. मला कॉलम पोझिशन पाहिजे. मला कॉलम पोझिशन फाइंड आउट करायचं आहे, ना की रो. जर कॉलम सिलेक्ट करा तर ते रो पोझिशन देणार. बघा, जर मी आता इथे केलं 0 तर आता काय रिटर्न करणार ते? 1 रिटर्न करणार, कारण की कॉलम मध्ये तो पहिल्याच रोला लाय आहे. ओके, जर मला कॉलम पोझिशन पाहिजे की कोणत्या कॉलम मध्ये आहे, तर मला रो सिलेक्ट करावी लागेल. या रो मध्ये कोणत्या कॉलम मध्ये? 7th कॉलम मध्ये. कळालं डिफरन्स? ओके, हे झाले सेपरेट फंक्शन्स, इंडेक्स अँड मॅच. ओके, आता इंडेक्स प्लस मॅच दोन्हींचा एकत्र यूज बघायचा आता आपण. ओके, फाइंड द सॅलरी ऑफ एम्प्लॉय डी 3020. म्हणजे या एम्प्लॉयची सॅलरी फाइंड आउट करायची आहे, जी आहे 86,921. ओके, आपण आणि कोणत्या पद्धतीने ही सॅलरी फाइंड आउट करू शकतो? मला ती एम्प्लॉय आयडी फाइंड करायची आहे. कोणत्या फंक्शनने नाहीतर कोणत्या फॉर्म्युलाने यूज करू शकतो, फाइंड आउट करू शकतो ती? इंडेक्स प्लस मॅच न पण होईल. याच्या आधी पण आपण एक शिकलोय फंक्शन. कोणते असेल? सांगा लवकर. मला याची एम्प्लॉय आयडी ची सॅलरी फाइंड आउट करायची आहे 3020. कोणत्या याने फाइंड करायची? मागच्या 2-3 लेक्चर मध्ये शिकलोय आपण. VLOOKUP नाही. व्ही लुकअप. करेक्ट. सुनीता सांगा, व्ही लुकअप ने कसा काय फॉर्म्युला सांगा मला. Equal to VLOOKUP. व्ही लुकअप केले, लुकअप व्हॅल्यू आहे आपली 3020. ओके, टेबल अरे असेल. ओके, कॉलम इंडेक्स नंबर कोणता असेल? सेवन. 7. and then एक्झॅक्ट मॅच. कळालं? व्ही लुकअप नाही होतं. आता इंडेक्स प्लस मॅच न कसा होता बघा. फर्स्ट इंडेक्स लिहिणार आपण. इंडेक्स मध्ये काय केलं आपण? ॲरे रिटर्न केला. कोणता? सॅलरी कॉलमचा. इंडेक्सचा फॉर्म्युला काय असतो? आपण ॲरे देतो पहिल्यांदा, जो की टेबल रेंज असते. आपण सॅलरी, आपल्याला सॅलरी पाहिजे, सो आपण सॅलरीचा कॉलम दिला. देन आपल्याला रो नंबर आणि कॉलम नंबर द्यायचा. त्या जागी आपण मॅच फंक्शन यूज केले. मॅच फंक्शन काय करतं? व्हॅल्यूची पोझिशन देतं, आणि आपल्याला इंडेक्स मध्ये पण इथे पोझिशन द्यावी लागते.
मीन्स रो नंबर अँड कॉलम नंबर. सो इथं आपण डिरेक्टली मॅच फंक्शन इन्सर्ट केलं. मॅचचा सिंटॅक्स काय बेसिक, लुकअप व्हॅल्यू. आपल्याला 3020 ची लुकअप व्हॅल्यू पाहिजे. सो लुकअप व्हॅल्यू दिली आपण. देन लुकअप ॲरे. 3020 ही एम्प्लॉय आयडी आहे. सो लुकअप ॲरे काय असेल, एम्प्लॉय आयडीचा कॉलम. देन दिलं आपण मॅच टाईप, एक्झॅक्ट पाहिजे, लेस दॅन पाहिजे और ग्रेटर दॅन. सो दिले 0. देन क्लिक ऑन एंटर. आली व्हॅल्यू. कळालं इंडेक्स मॅच. दोन्हीचा एकत्र यूज. मॅच आपल्याला पोझिशन देणार, इंडेक्स आपल्याला त्या पोझिशनची व्हॅल्यू देणार. सो आता सेकंड क्वेश्चन, फाइंड द डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉय आयडी 3020. 3020 चा डिपार्टमेंट काय, IT. ओके. फर्स्ट आपल्याला ॲरे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिपार्टमेंट. सो डिपार्टमेंटचा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. देन आपल्याला पोझिशन द्यायचे आहेत इंडेक्समध्ये. त्यासाठी आपण यूज करणार मॅच फंक्शन पोझिशन फाइंड करायसाठी. मॅच फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे, पहिल्यांदा लुकअप व्हॅल्यू. कोणत्या एम्प्लॉय आयडीची पाहिजे, 3020. देन लुकअप ॲरे. लुकअप व्हॅल्यू कशामध्ये, एम्प्लॉय आयडी आहे. सो आपण लुकअप ॲरे कोणता देणार, एम्प्लॉय आयडीचा कॉलम. आणि आपल्याला पाहिजे मॅच टाईप आपला 0 असेल. आपल्याला पाहिजे एक्झॅक्ट मॅच. सो एंटर. IT. क्रॉस चेक करा, पूजा IT. ओके. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर मला व्ही लुकअपने सांगा. कोण सांगणार. प्रेरणा पाटील. येस सर. ओके. व्ही लुकअपने सांगायचा आन्सर. व्ही लुकअप व्ही लुकअप ब्रॅकेट मध्ये लुकअप व्हॅल्यू एम्प्लॉय आयडी लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू आपण एम्प्लॉय आयडी देणार आहे. आपल्याला एम्प्लॉय आयडी फाइंड आउट करायची आहे. सॉरी सर अमित अमित करेक्ट. कॉमा टेबल रेंज टेबल रेंज दिली. ओके. देन कोलन इंडेक्स कोण काय असेल, A2 कॉलम इंडेक्स. कॉलमचा नंबर द्यायचा असतो आपल्याला, 1 1. ओके. एक्झॅक्ट Then? मॅच. एरर काय आला, सर व्ही एरर लुकअप काय आला. सर व्ही लुकअप ने नाही होणार, एक्स लुकअप. कोण बोललो, कोणी आन्सर दिलं. रिझन काय असेल, व्ही लुकअप नाही फाइंड आउट होणार नाही. कारण व्ही लुकअप फर्स्ट कॉलम मध्ये हवी. ती व्ही लुकअप ची लुकअप व्हॅल्यू साठी फर्स्ट कॉलम मध्ये पाहिजे आणि ते लेफ्ट टू राईट यूज करतो. करेक्ट करेक्ट. व्ही लुकअपने हे होणारच नाही. आपल्याला काय डेटा दिलाय, अमित वरून. आता अमित कुठे आहे ते, इथे. अमित वरून आपल्याला त्याची एम्प्लॉय आयडी काढायची, म्हणजे राईटला जायचं, त्याच्या लेफ्टला जायचंय. खरं व्ही लुकअपचा डिरेक्शन काय आहे सर्चिंगची, लेफ्ट पासून राईट पर्यंत आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे,
अमितची एम्प्लॉय आय डी. सो आपण सर्चिंग कसं करत आहे ते राईट टू लेफ्ट करत आहे. हे वी लुकअप न होणार नाही. हे एक्स लुकअपने फाइंड आउट होऊ शकतं. कळालं प्रेरणा? हो सर. ओके. इंडेक्स मॅच बघा काय आहे. सिम्पली फर्स्ट ॲरे ज्याचे आपल्याला फाइंड आउट करायचे, आपल्याला एम्प्लॉय आय डी फाइंड आउट करायचे. सो एम्प्लॉय आय डी कॉलम दिलेला आहे. देन त्याची पोझिशन फाइंड आउट करायसाठी आपण लुकअप व्हॅल्यू दिली आहे अमित, कारण की अमितची एम्प्लॉय आय डी फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर अमित कुठे आहे? नेम कॉलम मध्ये. सो नेम कॉलम अँड देन 0 एक्झॅक्ट मॅच. एंटर. कळालं? डिफरन्स कळाला इंडेक्स मॅच मध्ये आणि व्ही लुकअप मध्ये कसा होतो? इंडेक्स मॅच एक्स लुकअप सारखंच आहे. कोणत्याही डिरेक्शन मध्ये ते फाइंड आउट करू शकतं आणि फास्ट आहे. फक्त आपण दोन वेगवेगळे का यूज करतो? कारण की इंडेक्स मॅच मध्ये जो सिंटॅक्स आपण लिहितो तो डिफिकल्ट आहे ॲज कम्पेअर टू एक्स लुकअप. आणि याचा वर्किंग अप्रोच कसा आहे? इंडेक्स मॅच मध्ये तो पहिला पोझिशन बघणार, पोझिशन सर्च करणार आणि मग आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करणार. एक्स लुकअप मध्ये फास्ट होतं, तो डिरेक्टली आपल्याला सिंटॅक्स थ्रू फाइंड आउट करून देतो. तो पहिला पोझिशन बघत नाही, काय नाही, डिरेक्टली आपल्याला जो सर्चिंग एलिमेंट आहे तो डिरेक्टली फाइंड आउट करून देतो. आणि इंडेक्स मॅच हे एक्सेल 19 सगळ्याला सपोर्ट करतं व्हर्जनसाठी. खरं एच लुकअपचा ड्रॉबॅक आहे की एक्सेलचे जे व्हर्जन्स आहेत 2021 पासून त्यालाच फक्त सपोर्ट करतं. ओके. इंडेक्स मॅच कळालं? ठीक आहे. आता लास्ट वन इज ऑफसेट. ओके. एक लास्टचं आपले फंक्शन आहे ऑफसेट म्हणून. आतापर्यंत आपण 3 ते 4 फंक्शन बघितले. एक्स लुकअप, व्ही लुकअप, एच लुकअप अँड इंडेक्स मॅच. ओके. जर आपण तर समजा इंडेक्स मॅच आपण यूज करत होतो, इथं एका सेल मध्ये व्हॅल्यू लिहिली तर फक्त एकच व्हॅल्यू तो रिटर्न करत होता. व्ही लुकअपचा आपण यूज केला तिथे पण सेम, तो फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न करत होता. ओके. एच लुकअपला पण सेम. जर आपण एकदा फॉर्म्युला लिहिला, ड्रॅग अँड ड्रॉप जरी केलं तरी सेम, जेवढं आपण ड्रॅग अँड ड्रॉप करेल तेवढ्याच व्हॅल्यू रिटर्न करतो. तर ऑफसेट मध्ये तसं नाही. ऑफसेट मध्ये जर आपण एक फॉर्म्युला लिहिला ऑफसेटचा, ओके, त्यानंतर आपण त्याला जेवढे आपल्याला कॉलम्स पाहिजे, रो पाहिजेत ते आपण जर त्याला दिले इनपुट म्हणून, तर तो तेवढे रोज अँड कॉलम्स आपल्याला रिटर्न करतो. ओके. सो पहिला एक एक आपण सिंटॅक्स समजून घेऊ ऑफसेटचा कसा आहे. तर हा एक मी एक स्ट्रक्चर तयार केले.
फक्त समजण्यासाठी. ओके, हे एक सिंपल स्ट्रक्चर आहे. सो फर्स्ट मला ए प्रिंट करायचं आहे. सो मी डिरेक्टली काय करणार, इक्वल टू ए ची सेल सिलेक्ट करणार अँड देन एंटर. ए प्रिंट झालं, इक्वल टू ए प्रिंट झालं. देन आता मला बी प्रिंट करायचा. ओके, युजिंग ए चा रेफरन्स घेऊन. सो ऑफसेटचा फॉर्म्युला बघा की काय, 4 त्यामध्ये ॲट्रिब्यूट्स आहेत, रेफरन्स, रोज, कॉलम्स आणि हाईट अँड विड्थ. पहिले 3 आहेत ते मॅन्डेटरी आहेत, बाकीचे 2 आहेत ते ऑप्शनल आहेत. सो आता पहिले 3 समजून घेऊ पूर्णपणे. सो रेफरन्स म्हणजे काय असतं की एक आपण स्टार्ट करतो सेल सिलेक्ट करायसाठी, की आपली एक फिक्स सेल असते जे आपल्या मनावर घ्यायची असते की कोणती सेल आपण घेणार, त्या थ्रूच आपण कॅल्क्युलेशन स्टार्ट करणार. सो मग आता रेफरन्स सेल मी घेतले ए. ओके, ही माझी आता फिक्स सेल झाली. या थ्रू मी कॉलम्स आणि रोज काउंट करणार. ओके, याचा इंडेक्स कायम असतो 0. जो रेफरन्स सेल घेतो त्याचा कायम इंडेक्स आपण 0 कन्सिडर करायचा. ओके, रोज आता बी कुठे आहे, ए पेक्षा फर्स्ट रो वरती आहे लगेच. सो मी इथं 1 प्रिंट करणार. आणि कॉलम्स, कॉलम कोणता आहे, 0, कारण की त्याच कॉलम मध्ये बी ला आहे. कळालं, कळाला डिफरन्स. परत एकदा सांगतो, आपण एक रेफरन्स म्हणजे एक सेल सिलेक्ट करतो ज्याच्या थ्रू आपण सगळे कॅल्क्युलेशन्स करणार की रो कोणती घ्यायची, कॉलम कोणता घ्यायचा. ओके, त्याला आपण त्या रेफरन्स सेलला कन्सिडर करतो कायम 0, त्याचा इंडेक्स नंबर कायम 0 असतो. ओके, त्या थ्रू आपण काउंटिंग करणार. आता हे मी डिलीट करतो थोडा वेळ. ओके, हा झाला 0. त्यानंतर ही आपली आली फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि थर्ड रो. ओके, आणि त्या जर आपल्याला त्याच्या अबाव जायचं असेल तर ही रो कन्सिडर करणार आपण -1, -2, -3 आणि -4. ओके, आणि जर कॉलम करायचे असतील तर हे कॉलम येणार 0th कॉलम, हा फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आणि इकडे जर गेलो तर -1, -2, -3. हे स्ट्रक्चर कळालं कसं असेल. ठीक आहे, आता इथे सांगा मला काय असेल. बी प्रिंट केलं, आता मला सी चं सांगा. ऑफसेट ए. ओके, सी कोणत्या रो मध्ये, सेकंड. सेकंड. आणि माझा कॉलम काय असेल, 0. 0. कळालं. आता इथे मी व्हॅल्यू त्या जुन्या प्रिंट करतो. ओके, डी डी साठी सांगा, इक्वल टू ऑफसेट, रेफरन्स मी सिलेक्ट केला ए, देन कॉमा 3 रो अँड कॉलम आपला असेल 0. कळालं. आता Right. ई साठी सांगा, ऑफसेट -1. ओके, रो झाली -1 आणि कॉलम कोणता येणार, 0. 0. ओके, आता वेट हा, मी ही फक्त व्हॅल्यू डिलीट करतो. FGH IJKL. ओके, लास्टला ते पण
F साठी किती असेल? F साठी कोणती रो असेल? -2 -2 आणि कॉलम 0 0. G साठी रो नंबर कोणते असेल? -3. -3 आणि कॉलम 0. H साठी सेम -4 रो असेल आणि कॉलम 0. ओके. आता I साठी सांगा. रो कोणती असेल? -5. इक्वल टू ऑफसेट रेफरन्स सेल दिली. आता सांगा रो कोणते असणार? रो रो कोणते असणार? रो 0. 0 करेक्ट. आणि कॉलम कोणता असेल? -1. -1. कळालं? आता J साठी सिमिलर. रो कोणते असणार? 0 आणि कॉलम असेल -2 -2. करेक्ट. K साठी -3 कॉलम नंबर अँड रो इज 0 आणि L साठी सेम इथे -4 असेल. तर सेम MNOP. ओके. M साठी सांगा काय असेल? ऑफसेट हा झाला आपला रेफरन्स. देन रो कोणते असणार? 0 करेक्ट. आणि कॉलम कोणता असेल? 1. 1. आणि सेम फॉर NOP. फक्त कॉलम नंबर चेंज होता. N ला 2 असेल, O ला 3 आणि P ला 4. कळालं स्ट्रक्चर कसं असतं ऑफसेटचं रेफरन्सचं? येस सर. ओके. आता एक एक्झाम्पल बघू. ओके. क्वेश्चन बघा. फ्रॉम सेल A2 म्हणजे 4001 गेट द नेम ऑफ सेम एम्प्लॉय. म्हणजे आपल्याला राहुल प्रिंट करायचा आहे आणि रेफरन्स सेल कोणती घ्यायची आहे? A2. सो इक्वल टू ऑफसेट. मी रेफरन्स सेल घेतले A2 देन कॉमा. कोणत्या रोवर आहे मी आता? मला प्रिंट करायचं आहे त्याचं नाव. सो रो नंबर कोणता येणार माझा? सेकंड नाही. आपण या सेल थ्रू सगळं काउंटिंग करायचं आहे. जे आपण रेफरन्स सेल घेणार त्यानुसार काउंटिंग करायचं आहे. तर 4001 ला आहे, ती माझी स्टार्टिंगची झाली, ती 0th झाली. सो 0th येणार, कारण की इथूनच स्टार्टिंग होतं काउंटिंग. ही झाली आपली 0th रो, ही फर्स्ट रो, देन सेकंड रो. आता इथं झाला हा 0th कॉलम झाला, बी झाला फर्स्ट कॉलम आणि सी झाला सेकंड कॉलम. रेफरन्स सेल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑफसेट फॉर्म्युला. ओके. या रेफरन्स सेल थ्रूच तुम्ही सगळं काउंटिंग करणार, रोजचं कॉलमचं. कळालं? यशदीप? येस सर.
ओके 0th येणार आणि देन कॉलम नंबर कोणता येणार? आपल्याला नेम पाहिजे. 2 नाही, हा 1 पहिला 1 करेक्ट. इथे चेंज got करा. it. जर इथं मी दिले 1 दिला तर कोणती व्हॅल्यू प्रिंट होणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे येणार आपल्याला प्रिया. हा 0 हा फर्स्ट रो झाला आणि परत फर्स्ट कॉलम म्हणजे बी कॉलम आला. सो प्रिया प्रिंट झालं. कळाला डिफरन्स? आता सेकंड क्वेश्चन आहे फ्रॉम ए टू फेच सेल्स. आपली रेफरन्स सेल काय आली? ऑफसेट. रेफरन्स सेल झाली A2. तर मला पाहिजे सेल्स म्हणजे ही व्हॅल्यू पाहिजे. सो रो कोणती येणार? कोणती रो सिलेक्ट करणार? ही झाली 0th रो, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ. सो कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? सेल्सची व्हॅल्यू पाहिजे. सेम रो मधली. रो नंबर कोणते येणार? वेट तुम्हाला नाव ओके. ही रेफरन्स आहे. सो ही आली 0th, ही 1, ही 2, ही 3. ओके ही 0 आहे म्हणजे आपला कॉलम नंबर हा 0 आला, हा 1 आला, हा 2 आला, हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके आता परत एकदा सांगा. इक्वल टू ऑफसेट ही रेफरन्स दिलाय A2. ओके आता रो सांगा मला. रो सांगा मला. हे प्रिंट करायचं 86832. कोणत्या रो मध्ये आहे ती? 0 0 0 करेक्ट. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे? कोणता? फोर्थ कॉलम. 4th column फोर्थ कॉलम करेक्ट. कळालं? आता परत G2 आपल्याला रेफरन्स कोणता घ्यायचा आहे? G2 चा मीन्स या सेलचा. ओके हे फक्त समजण्यासाठी आहे बाजूचा. G2 इथून घ्यायचा आहे. सो इथून घ्यायचं आहे म्हणजे कुठे गेलं G? तर परत इथं कॉलम चेंज होणार. कॉलमची नेम्स म्हणजे इथं हा 0th कॉलम होणार, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ होणार. फक्त G2 म्हणजे आपण एक इथं कॉलम ऍड केलं सो ती व्हॅल्यू नेक्स्ट कॉलम मध्ये शिफ्ट झाले. ओके एवढाच डिफरन्स आहे. फक्त समजण्यासाठी तुम्हाला ऍड केले. इथे डिरेक्टली G2 असणार आहे. डिलीट करतो थांबा. ओके आता सांगा इक्वल्स टू ऑफसेट रेफरन्स सेल आहे आपली G2. गेट द सॅलरी ऑफ नेक्स्ट एम्प्लॉय म्हणजे ही व्हॅल्यू प्रिंट आउट करायची आपल्याला. ओके सो रो काय असेल? ही व्हॅल्यू प्रिंट करायची म्हणल्यावर हा झाला 0th रो, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो इथे किती येणार रो?
झिरो. फर्स्ट. फर्स्ट नेक्स्ट एम्प्लॉय आपल्याला ही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सो फर्स्ट रो येणार आणि कॉलम कोणता येणार? कॉलम कोणता येणार? कॉलम 0. 0. 0. करेक्ट. कळाला एवढा डिफरन्स ऑफसेटचा? सृष्टी जरा स्क्रीन शेअर करता एक्स लुकअप ची फाईल ओपन करून. Yes, sir. Okay, click on any blank cell. वरती जरासं L3 3 or 2 something. Okay. Click is equal to offset. Okay. Bracket A1 comma 1 comma 0. Okay, then comma 5 comma 10. Enter. ओके, आउटपुट शो करा. काय आलं आउटपुट? जरा कम्पेअर करा आणि सांगा सगळ्यांना. ओरिजिनल टेबल से कंपेयर करा आउटपुट. First row and columns. First 5. फर्स्ट 5 रोज अँड कॉल. फर्स्ट 5 रोजचा सगळा डेटा प्रिंट झाला. कळालं? आहे का बघा सृष्टी? Yes, sir. ओके, ते 101 क्लिक करा. तुम्हाला सिंटॅक्स समजून सांगतो काय आपण केलंय ते. ओके, ओरिजिनल टेबल ओपन करा. स्क्रोल लेफ्ट. सृष्टी. हां, येस. ओके, फॉर्म्युला बार मध्ये जा. क्लिक करा. सृष्टी, फॉर्म्युला बार मध्ये क्लिक करा. नाही, जे आपण आउटपुट प्रिंट केले ना n कॉलम मध्ये, तिथल्या 101 ला. आता फॉर्म्युला बार ओपन करा. हां, येस. ओके, फर्स्ट काय केलं? रेफरन्स सेल सिलेक्ट केली. मी केली A1. त्यानंतर मला डेटा प्रिंट आउट करायचा आहे पहिल्या 5 रेकॉर्डचा पूर्ण, म्हणजे पहिले 5 रेकॉर्ड्स मला प्रिंट आउट करायचे. सो मी पहिल्यांदा काय करणार? 101 प्रिंट करायला बघणार. त्यासाठी मी काय दिलं? सृष्टी A1 नंतर 1 वाला आहे ना, तिथे क्लिक करा. ओके, रोज म्हणजे 101 ही कोणती? फर्स्ट रो आहे आपली. देन 0 फॉर कॉलम. मला 101 पहिला प्रिंट करायचा आहे, त्यामुळे मी 1 आणि 0 घेतलं. फर्स्ट रो 0th कॉलम. देन आता 5 काय आहे? हाईट आहे. हाईट म्हणजे काय? मला किती रो प्रिंट करायचे आहेत.
किती रो प्रिंट करायचे आहेत त्याची व्हॅल्यू मी हाईट मध्ये देणार. मला पहिले 5 रो प्रिंट करायचे आहेत, सो मी एंटर केला 5 अँड देन कॉमा देन 10 म्हणजे काय विड्थ, मला किती कॉलम्स प्रिंट करायचे आहेत, सो ते दिले 10 अँड क्लिक एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर हे आउटपुट येतं, पहिले 5 रेकॉर्ड्स पूर्ण. ओके, सिंपल. आता सृष्टी कोणत्याही ब्लँक सेल वरती क्लिक करा. सृष्टी ओके, मला आता 104 पासूनचे 5 रेकॉर्ड प्रिंट करायचे. 104 पासूनचे, सो मी काय करणार, पहिला 104 प्रिंट करून घेणार. इक्वल्स टू क्लिक करा सृष्टी, ऑफसेट, ओके, ब्रॅकेट. ओके, मला आता सांगा रेफरन्स सेल कोणती घ्यायची आपण, इझी वे मध्ये कोणती घ्यायची. A5. A5. ओके, चला A5 घ्या. यशदीप सांगतो A5 घ्या. ओके, कॉमा. सो सांगा यशदीप, मला आता 104 पहिला प्रिंट करून घ्यायचं, मग ते पुढचं बघू आपण. मला 104 प्रिंट करायचं आहे, सो रो कोणती असेल आपली, Row 5th. नाही, रेफरन्स लिंक, रेफरन्स सेल नुसार तुम्हाला काउंटिंग करायला पाहिजे ना. कोणती Row रो येणार, first असेल. कोणती First. फर्स्ट नाही, 0 पासून स्टार्ट करतो आपण काउंटिंग, Okay. सो 0 येणार रो आपली, 0. 0. आणि कॉलम पण कोणता येणार, 0. 0. करेक्ट, 0 प्रिंट. हा, एंटर प्रेस करा सृष्टी, एंटर. ओके, 104 आलं, पहिली स्टेप झाली. सो आता फॉर्म्युला एडिट करायचा. फॉर्म्युला बार मध्ये जा, लास्ट 0 नंतर कॉमा द्या. ओके, आपल्याला किती रोज पाहिजेत, 5. सो 5 प्रिंट करा. ओके, देन कॉमा आणि 10. आपले टोटल कॉलम्स जे की आहे 10. सो 10 प्रिंट करा, देन एंटर. पुढे तुमचा डेटा आहे तो डिलीट करा, तरच ते प्रिंट होईल. डेटा ओव्हरलॅप होतोय, नाही तो फॉर्म्युला कुठेतरी दुसरीकडे प्रिंट करा. फॉर्म्युला कॉपी करा फॉर्म्युला बार मधून, Ctrl+Z, कॉपी करा तो, Ctrl+Z करा परत. ओके, ते फॉर्म्युला कॉपी केलाय तुम्ही, Ctrl+X करून आणि Ctrl+V करा खाली. ओके, आता खाली कुठेतरी प्रिंट करतो फॉर्म्युला. येस, ओके, आला 104 पासूनचे 5 रेकॉर्ड सगळे. Yes sir. कळाला ऑफसेट. ऑफसेट मध्ये फक्त नंबरिंग इम्पॉर्टंट आहे, रोज आणि कॉलमचे. ओके, व्ही लुकअप मध्ये, एक्स लुकअप मध्ये आपण पूर्ण डिरेक्टली असा डेटा प्रिंट आउट करू शकत नाही एका वेळी सगळाच, तिथे फक्त आपण एक एक व्हॅल्यू प्रिंट आउट करू शकतो.
खरं ऑफसेट थ्रू आपल्याला जेवढे रोज पाहिजेत, कॉलम्स पाहिजेत, तेवढे आपण प्रिंट आउट करू शकतो. कळालं? कळाला डिफरन्स ऑफसेट, इंडेक्स मॅच, व्ही लुकअप, Yes, एक्स लुकअप आणि एच लुकअप? काय डाऊट आहे? ओके, जर डाऊट नसतील तर लिव्ह केले चालेल.